कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शासनाच्या फसवणुकीप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा झाली तरी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले नाही। त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका मांडावी अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। सभापती महोदय, एका मुद्द्याकडे तसा आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे। राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना शोध प्रस्ताव आहे। नाही, मी शोध प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला। मला खुलासा मागतो मी सभागृहाकडून विनंती जरी केली असली सभापती महोदय, माझा परंतु आग्रह नाही। अधिवेशनाच्या पहिल्या सभापती महोदय, विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भातला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल ना, जास्त आणि आपल्याला बोलायचं असल्यास उद्या बोलता येईल। सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल। माझं म्हणणं असं आहे की कृषी मंत्री विरोधी पक्षनेते आपल्याला हा प्रस्ताव एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, तर सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जरा पाहिजे। शोध प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे, परंतु एका मंत्र्याला शिक्षा झाली आहे। सभापती महोदय, विरोधी पक्षनेते, आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात तो ते सन्माननीय सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहात आहेत, तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा मंत्री असतो, परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल। सभागृहाचे नेते उपस्थित आहेत। आपल्याला शोध प्रस्ताव आहे। माननीय विरोधी पक्षनेते, मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्तावामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भात आणि आपले सभागृहाचे सदस्य आहेत